युवकचे प्रांताध्यक्ष महबूब शेख, सुनीलजी गव्हाणे, भीमरावजी हत्तीअंबरे, मनीषा केंद्रेताई, युवकचे अध्यक्ष रितीश काळे, आपले पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी ग्रामीणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, सर्वप्रथम शिवस्वराज्य यात्रा जे 9 ऑगस्ट पासून याची सुरुवात झाली, एक ऐतिहासिक दिवस आहे 9 ऑगस्ट म्हणजे की गांधीजीने 9 ऑगस्ट 1942 ला नारा दिला होता की भारत छोडो। आता हे महायुती सरकारला आपल्याला कुर्सी छोडो म्हणून इथून याचा सुरुवात केलेली आहे। खरं पक्ष कोणता आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 भाग झाले, शिवसेनाचे 2 झाले, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ज्यांनी हे पक्षाची नीम टाकली, हे पक्षाची मेढ रवली, खरा पक्ष पवार साहेबांचाच आहे। दुसरा पक्ष नसून गट आहे, शिंदे गट, अजित पवार गट। तुम्ही म्हणतात तुम्ही पण गेले होते ना तिकडे, गेलो होतो, काही गोष्टी होते, मी एक शेर सांगितलं होतं, कुछ तो मजबूरियां रही होंगी वरना कोई ये बेवफा नहीं होता। पण एक दिवस भी मला करमला नाही तिथं। आणि लोकसभेची निवडणूक असेल, मी अनेक वेळेस सांगितलं की बाबा आमचा विचारच फुले शाहू आंबेडकरांचा आहे, हे महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा नेतृत्व, याची गरज हे देशाला आहे, राज्याला आहे। मग फुले शाहू आंबेडकर म्हणल्यानंतर जातीवादी पक्षाबरोबर तुम्हाला कसा बसता येईल? जातीवादी विचाराबरोबर तुम्हाला कसं जाता येईल? आता कालच पहा, हे राज्यामध्ये, हे देशामध्ये कसं राजकारण चालू आहे। मागचे 5 वर्षामध्ये एनआरसीच्या नावाने, समान नागरिक कायद्याच्या नावाने, 3 तलाकच्या नावाने असे कायदे आणून एक मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा केंद्र सरकारने एक षडयंत्र, आणि ह्याच्या माध्यमातून समाजामध्ये ध्रुवीकरण निर्माण करायचं आणि पुन्हा सत्तेत यायचं। मी आपल्याला सांगू इच्छितो की जास्त दिवस तुम्ही धर्माच्या नावाने, तुम्ही जातीच्या नावाने राजकारण करू शकत नाही। 18 पगड जातीला बरोबर घेऊन सर्व समाजाचा विकासाचा, सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व समाजाचे प्रश्न सोडून हे देशामध्ये राजकारण करतायत। मी अनेक वेळेस आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की राज्यामध्ये, देशामध्ये हिंदू मुसलमानाची कुठेच स्पर्धा नाही। पूर्ण देशामध्ये 14% मुस्लिम समाज आहे। देश स्वतंत्र झाल्यापासून 30 खासदाराच्या वरी कधी ह्या देशामध्ये निवडून आले नाही। पंडित नेहरूच्या काळापासून आतापर्यंत, आता पण मला वाटतं की 25 का 24 खासदार हे देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत निवडून आलेले। 544 मध्ये
25 माणसं गेले तर बाकीचे कोण आहे? सगळे हिंदू आहे. या देशामध्ये 3 मुख्यमंत्री फक्त मुसलमान झाले होते स्वतंत्र झाल्यापासून. एआर अंतोले झाले होते, मैमुना तैमूर आसामचे झाले होते, आमचे लहानपणी आम्ही ऐकायचो अब्दुल गफूर बिहारचे झाले होते. अरे कशामुळे तुम्ही हे समाजामध्ये दरी मतासाठी निर्माण करतात? 10,000 IAS IPS अधिकारी आहे, 88 मुसलमान आहे. मुसलमानाला शेती 6% आहे, 6%. 100 एकर शेती एखाद्या गावामध्ये असेल तर 6 एकर मुसलमानाला आहे. नोकऱ्यामध्ये नाही, व्यवसाय नाही, राजकारणात नाही. आणि मला जसं कळते मराठवाड्यात एकच आमदार मुसलमानाचे निवडून येते 48 जागामध्ये. आता अब्दुल सत्तार 2 टर्म पासून आहे, 3 टर्म पासून. ह्याच्या आधी मी होतो, त्याच्या आधी सय्यद सलीम होते, खदीर बापू होते. राजेश भैया 48 जागामध्ये मराठवाड्यामध्ये एकच आमदार निवडून आला. निजाम एरिया आहे, निजामचा एरिया आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये 50,000 ते 1,00,000 पर्यंत मुसलमानाच्या मतदाराची संख्या आहे. तरीही तुम्ही जातीवाद मतासाठी हे करतात. काल आपण पाहिलं कशी परिस्थिती आहे. एक राज्याचे मुख्यमंत्री, काल एक घटना टीव्हीवर पाहिली आम्ही. मोहम्मद पैगंबर बद्दल चुकीचे उद्गार काढले. रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री त्याचे समर्थन करायले. मी मुस्लिम समाजाला भी धन्यवाद देतो की शांततेने त्याने आंदोलन केले. शांततेने त्या ठिकाणी आपला निषेध व्यक्त करायचा. कायदा कुठलाही हाती घेतला नाही पाहिजे. हेच खरं आपली लोकशाही आहे. आणि या जातीवादी लोकांना आपण जसा गांधीजीने क्विट इंडिया शांततेने आंदोलन करून या देशामध्ये अंग्रेजाला तडीपार केलं होतं, असंच हे जातीवादी लोक जे कुर्सी अडून बसलेले आहे येते विधानसभा निवडणूकमध्ये आपल्याला ह्याला तडीपार करायचं आहे. साहेब मोठा सत्ता बदल होणार आहे. हे राज्यामध्ये पुन्हा आपला सरकार शेतकऱ्याचा, गोरगरिबाचा, सर्वसामान्य माणसाचा. आता ह्याला किती आमिष दाखवू द्या, 1,500 रुपये महिन्याचा दाखवू द्या का 3,000 रुपये महिन्याचा दाखवू द्या. कशामुळे चाललंय? कुर्सीमुळे चाललंय. आता सगळ्याची आठवणी आली. आता सगळ्याला आम्हाला त्या ठिकाणी काहीतरी देऊन असं करून तरी. आता आताच आज पेपरला वाचलं की 1 महिना निवडणुका पुढे ढकलल्या. सगळे यांच्या हातात आहे. इलेक्शन कमिशन यांच्या हातात, सगळ्या गोष्टी यांच्या हातात आहे. खरं म्हणलं तर निवडणुका टाइमवर व्हायला पाहिजे. आता आपण पाहतो सगळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 3 वर्ष झाले नाही. नगरपालिकेचे नाही, जिल्हा परिषदचे नाही, महापालिकेचे नाही. आज गावागावामध्ये, शहरामध्ये कचऱ्याचे ढिगार साचलेले. आज पाथरी शहराला 2दा आपल्याला स्वच्छता अभियानामध्ये आपल्याला बक्षीस मिळाला. राज्य शासनाचा मिळाला, केंद्र शासनाचा मिळाला. आज काय दुर्गंधी झाली पाथरी शहराची. आज कशी परिस्थिती आहे? कारण की निवडणुका नाही. कशामुळे निवडणुका नाही? काय बी कारण करून कोर्टात मॅटर घालून निवडणुका लांबवायची. सगळे निवडणुका नसल्यामुळे सगळं भ्रष्टाचाराचा एकदम कळस गाठलेला आहे. मग जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, सर्व ठिकाणी हे सर्व चालू आहे. तर मित्रांनो, मला आपल्याला विनंती करायची आहे, येत्या विधानसभेमध्ये 1% भी संशय नाही की हे सत्ता परिवर्तन होणार आहे. सत्ता परिवर्तन आटलंय. या राज्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. मित्रांनो, काल मी बोलता बोलता आता मी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणलं तर ते महाराजाचा निषेध व्यक्त करायला पाहिजे होतं. पण आज पेपरला सांगितलं की मुख्यमंत्र्याने सांगितलं की त्याच्या केसाला धक्का लागणार नाही. अरे महाराजाला कोण
काय करणार आहे? महाराजाचा आम्ही आदरच करतो, तुम्ही कसंही बोला, महाराजाचा आम्ही आदर करणार आहे, पण महाराजाचं कर्तव्य आहे कसं बोलायचं? कारण की तुमचे कोण समाज आदर्श घेते, तुमचे कोण समाजामध्ये प्रबोधन होते, तुम्ही समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम करायला नाही पाहिजे. उद्धव ठाकरेच्या गाडीवर नारळ फेकले, मुख्यमंत्र्यांचं समर्थन केलं की एक्शनला रिएक्शन येईल. अरे तुम्ही संवैधानिक पदावर आहे, तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे, तुम्ही असं त्याचं समर्थन नाही केलं पाहिजे. एक्शनला रिएक्शन आली म्हणजे राज्यात कायदा सुव्यवस्था राहील का नाही राहील? एक जिम्मेदार व्यक्तीचं कर्तव्य असते की जे चूक आहे त्याला चूक म्हणायचं, जे खरं आहे त्याला खरं म्हणायचं. पण अशी परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. आज देशामध्ये, राज्यामध्ये आता काय सांगायचं? लोक गुंडशाही, कोणीही माणूस येऊन, बाहेरचा माणूस येऊन, कुठलाही माणूस येऊन आज पवार साहेबाबद्दल चुकीचे उद्गार काढते. कोले साहेब आले का? माननीय अमोलजी कोले साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होते. बसून घ्या. आपल्या सर्वांच्या वतीने माननीय खासदार अमोलजी कोलेचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि काय परिस्थिती आम्ही बोलत होतो की पवार साहेबाबद्दल देशाचे गृहमंत्री काय बोलतात, प्रधानमंत्री काय बोलतात. अरे काय चाललंय? असं नाही. एक राहत इंदुरीचा शेर है, एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा, एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा, जो कुछ ना होगा वो अखबार में आ जाएगा. एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा, जब कुछ ना होगा वो अखबार में आ जाएगा. चोर उचक को, बदमाशों को भी खबर किया करो, चोर उचक को, बदमाशों को भी खबर किया करो, न जाने कौन कब कौन सी सरकार में आ जाए. अशी परिस्थिती राज्यात आणि देशात निर्माण झालेली आहे. आता सगळ्याचीच कदर करायचं सांगावं लागेल रे आपल्याला. एक हादसा बनकर, लोग बोल रहे डबल बोलो शेर. एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा, एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा, जो कुछ न होगा वो अखबार में आ जाएगा. चोर उचक को, बदमाशों को भी खबर किया करो, न जाने कब कौन सरकार में आ जाए. ये ऐसी परिस्थिति ये देश में और राज्य में निर्माण हो गई. इसके वास्ते डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने जो हमको मत का अधिकार दिया, उसका हमको सही इस्तेमाल करना है. हमारी लोकशाही हमको जिंदा रखना है. ये लुच्चे बदमाश ऐसे गलत लोगों को, उनके हाथ में हमको गांव का मामला हो या और राज्य का मामला हो, उनके हाथ में हमको सरकार चलाने को देना नहीं चाहिए. इसके वास्ते हम सब लोगों को ध्यान रखने की जरूरत है. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो आज शेतकऱ्याची अवस्था काय. एकनाथाने सांगितलं की साहेब आमचे मराठवाड्यामध्ये आणि विशेष करून परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कापूस पिकला जाते, सोयाबीन पिकला जाते. आतापर्यंत सोयाबीनचे भाव 4,200 आणि 4,400, कापसाचे भाव 7,000, 15 रुपये किलोने कापूस यशनेला पैसे लागायले. आज शेतकरी हवाल दिले. हे सर्व गोष्टीचा राग तुम्ही किती पैसे द्या, लाडका बहीण म्हणा, लाडका भाऊ म्हणा, आम्ही सगळं काय घेऊ आणि व्याजासह तुम्हाला आम्हाला पाठविल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितपणे आपल्याला सांगतो. आणि भविष्यात आता हे मतदारसंघ एकनाथरावने सांगितलं
की 80 पासून पवार साहेबाला मानणार आहे. चरखेच्या चिन्हावर 2दा आमदार ह्या ठिकाणी निवडून आले. दगडूबा पाटील झोडगावकर निवडून आले. दिगंबरराव वडीकर निवडून आले. मी घडीवर निवडून आलो. आता सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर पुन्हा एकदा निवडून येईल, पण घडीवर नाही, तुतारीवर निवडून येईल. निश्चितपणे पक्षाचे नेते हे बाबतीत निर्णय घेतील. पक्षाचे नेते हे बाबतीत मार्ग काढून हे मतदारसंघामध्ये जे राष्ट्रवादीची ताकद आहे ते पुन्हा जशीला तशी जे राष्ट्रवादीची ताकदवर जे निवडून आले लोक आहेत, मग काँग्रेस या इतर असेल, हे सगळं ताकद आपली आहे. म्हणून हे मतदारसंघ राष्ट्रवादीचाच राहणार आहे असं मी आपल्याला माझ्या वतीने सांगतो, नेत्याच्या वतीने नाही सांगत. ते निर्णय घेतील काही घ्यायचात, पण मी आपल्याला एवढंच विनंती करतो. आता मोठ्या प्रमाणावर आता कोणीतरी सुरुवातीला एक म्हणत होते की जीएसटी किती आहे. शेतीच्या मालावर, शेतीचे कीटकनाशक औषधावर, प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागलेला आहे. सगळे शेतीचे व्यवसाय, शेतीचे ट्रॅक्टर घेतला असतात, शेतीचा नांगर घ्यायचा असेल, शेतीचा मोगडा घ्यायचा असेल, सगळेवर जीएसटी. आणि जीएसटीचा इतका प्रचंड पैसा सरकारकडे याला आणि कुठेही नवीन नवीन जीएसटी आला होता. साहेब गव्हाणे साहेबाचा मी स्वागत करतो. जिल्हा अध्यक्ष तुम्हाला विसरलं तर आम्हाला वाटच लागेल. नवीन नवीन जीएसटी आला. एक कमेंट्स आला, मी पाहिलं. एक नवीन लग्न झालं, नवऱ्याने आपल्या बायकोला फोन केला, आज तू मला किती प्रेम करते म्हणले. ते म्हणले खूप. खूप म्हणजे किती? ते म्हणले 72%. आणि म्हणलं 72% कसं काय, 100% का नाही? तर 28% जीएसटी कटला ना. तर हे जे जीएसटी आहे हे शेतीच्या अवजारावर बी जीएसटी आहे. खरं म्हणलं तर शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणी मदत झाली पाहिजे. प्रत्येक ज्या ठिकाणी शेतकरीला लागणारी वस्तू आहे, शेतकऱ्याला लागणारे अवजार आहे, हे शेतकरी आज रोज 8 शेतकरी राज्यात आत्महत्या करतात, 80 शेतकरी देशात आत्महत्या करतात. हे कुठेतरी थांबला पाहिजे. मला एवढेच आपल्याला विनंती करायची आहे की भविष्यामध्ये प्रचंड आपलं सहकार्याने एकच विनंती करायची आहे मला की निवडणुकीला उभं राहायचं का नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांचा मी घोषणा देईन की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढ़ो. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबाचा, जयंत पाटील साहेबाचा. जास्त वेळ न घेता मी आपला प्रास्ताविक भाषण या ठिकाणी आटपतो आणि थोडे पाहुण्याचे चिटे सुरू झाले. मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे की मी पुन्हा आपल्याचं हितगुज करीन. एवढंच करून माझे 2 शब्द संपितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्रांची, आमच्या युवकांची बुलंद तोफ आदरणीय महबूब शेख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो की खासदार अमोलजी कोल्हे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. तसेच संतोषरावजी देशमुख सोनटके सर यांना विनंती करतो की आपण विजयरावजी गव्हाणे साहेबांचा सत्कार करावा. तसेच विष्णू काळे, आमचे वैजनाथ महिपाल यांना विनंती करतो, राजेश ढगे यांना विनंती करतो की आपण रितेश काळे युवक जिल्हा अध्यक्ष त्यांचा सत्कार करावा.
एक 2 मिनिट आजान हो रही। लाईव्ह चालू आहे तसं नाही बरोबर। ते वायरला धक्का लागू देऊ नका। वायर असणारं शिवस्वराज्य हे 2024च्या नंतर महाराष्ट्रामध्ये आणायचं, यासाठी शिवजन्मभूमीतून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली। आज पाथरी येथे या यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवारही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवला असे संसदरत्न लोकसभेचे उपनेते खासदार अमोलदादा कोल्हे, माजी मंत्री सन्माननीय राजेश भैया टोपे, खासदार फौजियाताई खान मॅडम ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांचे लाडके नेते बाबाजानी दुराणी साहेब आणि उपस्थित व्यासपीठ। वेळ कमी आहे म्हणून मी सर्वांची माफी मागतो। खरं तर अमोलदादा, ही शिवस्वराज्य यात्रा सुरू झाल्यावर मला काहींनी विचारलं की शिवस्वराज्य म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय, तुमचं शिवस्वराज्य कसं असणार आहे। मी त्यांना सांगितलं की प्रत्येक युवकाच्या भविष्याचा विचार करणारं शिवस्वराज्य, स्वतःच्या धर्माच्या अभिमानाबरोबर इतर धर्माचा आदर करणारं शिवस्वराज्य, 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारं हे शिवस्वराज्य, प्रत्येक गरीबाच्या घरात चूल पिटली पाहिजे हा विचार करणारं शिवस्वराज्य आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राला दिल्लीच्या तख्तासमोर झुकू देणार नाही ते शिवस्वराज्य। आणि हे शिवस्वराज्य आपल्याला आनंद असताना लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता अनेक योजना त्या ठिकाणी केल्या जात आहेत, पण कोल्हे साहेब कायदा आणि योजना करणारे गडीलही कलाकार आहेत। ते मी यासाठी म्हणतो की मला एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भेटला आणि त्यांनी सांगितलं, अरे मोदी साहेबांनी खूप चांगलं काम केलंय तुमच्या समाजासाठी। मी म्हणलं भाऊ काय केलंय? म्हणले ट्रिपल तलाकचा कायदा आणलाय। म्हणलं त्यांनी काय होणार आहे? नाही म्हणले मुस्लिम समाजाच्या महिलांचं बायकांचं त्या ठिकाणी संरक्षण, बायकांचं संरक्षण होणार आहे। मी म्हणलं राजा, जो स्वतःच्या बायकोला न्याय मिळवून देत नाही तो आमच्या बायकाला न्याय मिळवून देणार।
आणि तो ट्रिपल तलाकची भाषा करणार. आता नवीन योजना कोल्हे साहेब आणली, लाडकी बहीण योजना. ज्या अजितदादांना स्वतःच्या बहिणीला लोकसभेत त्रास दिला ते अजितदादा आता लाडकी बहीण म्हणायला लागलेत. म्हणजे योजना कुणी आणि कोणती आणावी याला काही मर्यादा आहे का नाही. आता विधानसभेत लोकसभेत पराभव झाला, मराठा ओबीसी वाद लावला. आता मराठा ओबीसी वाद लावून आपला फायदा झाला नाही हे लक्षात आलं आणि आता त्यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायला सुरुवात झाली. एक महाराज हे आमच्या मोहम्मद पैगंबर साहेबांच्या बद्दल बोलतात आणि त्यांच्यावर कारवाई करायची, कायदेशीर कारवाई करायची, त्याच्याऐवजी मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालतायत. विशालगडावर एक प्रकरण झालं अतिक्रमणाचं. अतिक्रमण असेल त्याच्याविषयी काही वाद नाही, पण त्या अतिक्रमण करायची काही पद्धत असती. पण त्या अतिक्रमणाच्या नावाखाली तिथून 3 किलोमीटर असणाऱ्या गजापूरच्या मस्जिदवर जाऊन दगडफेक करायची आणि तिथं हिंदू मुस्लिम दंगल कशी होईल याची काळजी करायची. हे काम चाललंय. पण मला अभिमान आहे की ज्या वेळेला गजापूरची घटना घडली त्यावेळेला सगळ्यात अगोदर पत्रकार परिषद घेऊन त्याचा निषेध जर कुणी केला असेल तर तो आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केला. कारण सगळ्या समाजाला आपल्याला सोबत घेऊन जायचंय. मित्रांनो, आता पुढचे 2-3 महिने हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्या ठिकाणी दंगल कशी होईल आणि आपली राजकीय पोळी कशी भाजल हे त्या ठिकाणी बघितलं जाणार आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यांना जाती जातीमध्ये वाद लावायचा आहे त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय कि ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो. युवा बेरोजगार है, पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है. मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय, जवान मरतोय, त्याच्याकडे लक्ष नाही. पण आज जाती जातीमध्ये वाद कसा निर्माण होईल त्याकडे या सरकारचं लक्ष आहे. खरं तर आता सध्या हे सरकार एकदम बावचाळलंय. खोटे नाटे गुन्हे दाखल करायला सुरुवात या सरकारने केली. प्रशासनाचा वापर हे सरकार करतंय. पण जे काही लोक खोटे नाटे गुन्हे दाखल करतायत, प्रशासनाचा गैरवापर करतायत, त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय कि कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. अरे गद्दारों, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. त्यामुळे राजकारण करताना विकासाचं राजकारण करा. आज काय परिस्थिती आहे देशामध्ये? महागाईचा दर 11% झालाय. 17 प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून मागच्या 1.5 वर्षात गुजरातला गेले. अहो अजितदादा, तुम्ही कोल्हे साहेबांनी पवार साहेबांना साथ दिली म्हणून लोकसभेच्या अगोदर तुम्ही म्हणला कोल्हे साहेबांना तू कसा निवडून येतो तुला बघतोच. बघा, गडी आमचा हिरोच आहे, ते निवडून आले. पण अजितदादा, तुम्ही जर हे म्हणाला असता की माझ्या पुण्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प मी कसा गुजरातला तुम्ही नेता हे मी बघतो, तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. कारण त्या वेदांता फॉक्सकॉनच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती. आमच्या महाराष्ट्राच्या युवकांना 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती. तो प्रकल्प तुम्ही उचलला गुजरातला घेऊन गेले. सॅफ्रॉनचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले. टाटा एअरबसचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले. सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले. काल परवा 4 दिवसापूर्वी महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा नाशिकमध्ये होणारा 25,000 कोटीचा प्रकल्प तो देखील गुजरातला चाललाय. अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता तुम्हाला मत मागायला देखील गुजरातलाच त्या ठिकाणी पाठवणार आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मत मागायचा अधिकार नाही. तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं काही म्हणणं नाही. पण महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देऊन तुम्ही गुजरातच्या हातात जर उद्योगाचा कटोरा देणार असाल तर हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. खरं तर मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला बरेच वक्ते बोलणार आहेत. पाथरीला मी जुनेद भैयाकडे येऊन नेहमीच बोलत असतो, पण फक्त जाता जाता एवढंच सांगतो, जो लोग पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं. जो लोग पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, मगर जो लोग
पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। और आने वाले समय में हमें ये महाराष्ट्र की गद्दार सरकार बदलनी है और महाविकास आघाड़ी का आमदार इस पात्री से लाने के लिए हमें पूरी कोशिश करनी है। करेंगे सब कोशिश इंशाल्लाह। हमें छत्रपति शिवाजी महाराज का विचार का राज्य लाना है। इसलिए मैं आप सबको विनंती करता हूं, आप सबको गुजारिश करता हूं कि मैं नारा देता हूं, आप सब हाथ ऊंचा करके मेरा साथ दीजिए। जिसका हाथ अपना हाथ ऊंचा है तो बाजू वाले पर ध्यान रखो, जिसका हाथ नीचे समझ लो अपोजिशन वाला खबरी है, अपना क्या चल रहा देखने के लिए आया। छत्रपती शिवाजी महाराज की। तुमचं आमचं नातं काय? पवार साहब तुम आगे बढ़ो। देश का नेता कैसा हो? जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो। अमोल दादा तुम आगे बढ़ो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद महबूबाई। यानंतर आमच्या जिल्ह्याच्या खासदार संसद रत्न आदरणीय फौजिया खानताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावेत। आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय जयंत पाटीलजी, पार्लिमेंटमध्ये माझे सहकारी डॉक्टर अमोल कोहलेजी, आदरणीय राजेश टोपेजी, बाबाजानी दुर्रानीजी, विजय गवानेजी, महबूब शेख जी, सुनील गवाने जी, भीमरावजी हत्ती अंबिरे, रितेश काळे, किरण सोनटक्के, जुनेद दुर्रानी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि या शिव स्वराज यात्रेच्या या कार्यक्रमासाठी आलेले माझे सर्व बंधू व भगिनींनो, न संघर्ष न तकलीफ तो क्या मजा है जीने में, न संघर्ष न तकलीफ तो क्या मजा है जीने में। बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। जेव्हा आग जनतेच्या सीनेमध्ये लागते त्यावेळी काय होते? कुठलाही तुफान असो त्याची काय हैसियत राहत नाही। आणि आज जनतेच्या सीनेमध्ये आग लागलेली आहे, कारण अन्यायाचा साम्राज्य आहे। जनतेच्या अपेक्षा भंग होत आहेत, जनता त्रस्त आहे, सर्व दूर भ्रष्टाचार पसरलेला आहे, संविधानावर हल्ले होत आहेत आणि सरकारची वाटचाल ही हुकुमशाहीकडे जात आहे। आज कोणता समाज आहे ज्याला न्याय मिळते? कोणता समाज आज आहे जे त्रस्त नाहीये? शेतकरी त्रस्त आहे, कष्टकरी त्रस्त आहे, महिला त्रस्त आहे, व्यापारी त्रस्त आहे, सामान्य नागरिक त्रस्त आहे, सर्व त्रस्त आहे। आणि सगळ्यात जास्त त्रास जर कशाचा असेल आपल्याला, तर सरकारची आपल्या खिशावर जे कात्री चाललेली आहे त्याचा त्रास आपल्याला सगळ्यात जास्त आहे। टॅक्स पे टॅक्स, टॅक्स पे टॅक्स। बाबाजानी साहेबांनी इथे सांगितलं की खतावर जीएसटी आहे, फलाण्या गोष्टीवर जीएसटी आहे। माझा म्हणणं तुम्हाला आहे की सरकारकडे आपला किती पैसा जमा होतो, आपल्या खिशातला पैसा आहे तो। तुम्ही जे काय डोक्यावरून पायापर्यंत तुम्ही जे काय घातलेले असेल, तुमची टोपी, तुमचा रुमाल, तुमचा शर्ट, तुमचा पॅन्ट, तुमचे बूट,
तुमचा चष्मा, तुमचा तेल, तुमचा टूथपेस्ट, तुमचा साबण अशी कोणती वस्तू आहे ज्याच्यावर जीएसटी आपण देत नाहीये? ही कात्री हळूहळू चालते. पाकिट मार यालाच म्हणतात. पाकिट मार जेव्हा पाकिट मारतो कोणाला कळत नाहीये. आपल्याला पण न कळता आपला पैसा सगळा सरकारला जातोय. पण सरकारचं काम काय? सरकारने आपल्याला चांगले रस्ते दिले पाहिजे. सरकारने आपल्याला चांगले सुविधा निर्माण करून दिले पाहिजे. पण तसं होत नाहीये. हा पैसा कुठे जातो हा विचारण्याचा आपल्याला अधिकार आहे. कारण हे आपला पैसा आहे. जेव्हा सरकारचं कर्तव्य आहे की चांगली वीज पुरवठा आपल्याला झाला पाहिजे, ते होत नसल्यामुळे आपल्याला जनरेटर खरेदी करावा लागत आहे. आणि त्या जनरेटरवर पण आपण जीएसटी देतोय. पाणी येत नसल्यामुळे आपण मोटर खरेदी करतो, त्याच्यावर जीएसटी देतो. आपण गाडी खरेदी करतो, मोटरसायकल खरेदी करतो, त्याच्यावर जीएसटी देतो. सरकार आपल्याला सरकारी शाळेमध्ये चांगला गुणवत्ता शिक्षा देत नसल्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवावा लागत आहे, जिथे त्याची फी आपण देतो. सरकारी रुग्णालयामध्ये चांगली सुविधा मिळत नसल्यामुळे आपण प्रायव्हेट रुग्णालयामध्ये जातो, तिथे आपण पैसा देतो. हे डबल पैसा खर्च करण्याची गरज काय आहे? त्याच्यामुळे जनता त्रस्त आहे आणि जनतेच्या सीनेमध्ये आग लागलेली आहे. महिलाची सुरक्षा पुरवण्याचं काम सरकारचं आहे. पण महिलांना सुरक्षा आहे का? अजिबात नाही. महिलांना सन्मान या राज्यामध्ये या देशामध्ये आहे का? अजिबात नाही. कारण आपण एक व्हिडिओ बघितला असेल, मलकापूर बुलढाण्यामध्ये एका महिलेला एक माजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मारहाण करत आहेत आणि पोलीस बघण्याची भूमिका घेत आहेत. हा आहे महिलांचा सन्मान? लाल किल्ल्यावरून आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की महिलांचा सन्मान आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, हे जे आमच्या महाराष्ट्राचे सरकारचे ते मोठे नेते आहे, ज्यांच्या आदेशानुसार ही सरकार चालते, जसा वेताल बसलेला असतो ना विक्रमच्या कांद्यावर, तो वेताल तिकडे दिल्लीमध्ये बसलेला आहे आणि त्याच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारमध्ये जे काय करायचं आहे ते करते. पण महिलांना मला प्रश्न आहे त्यांना की साक्षी मलिक म्हणून, विनेश फोगट म्हणून जे आपल्या देशाला गोल्ड मेडल ज्यांनी आणून दिलं ऑलिम्पिक्समध्ये, सन्मान आणून दिला, त्यांच्या तक्रारीचं काय केलं तुम्ही? त्यांनी सांगितलं आमच्यावर लैंगिक शोषण होतोय. रस्त्यावरती बसलात, पोलीसची लाठीचार्ज झाली त्यांच्यावर, काय केलं नाही. त्या ब्रिजमोहन शरण सिंगचा मुलगा संजय सिंगला तिकीट दिला, पण आज हायकोर्टाने त्याच्या विरोधात निर्णय दिला की त्याचा विजय आपण मानू शकत नाहीये म्हणून. बिल्किस बानो म्हणून महिला, त्याच्या बलात्काऱ्यांना, त्याच्या हत्यारांना, त्याच्या परिवाराचे अनेक लोकांना मारले, त्यांना शिक्षा झाली. त्या लोकांना सोडून त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. त्यावेळी महिलांचा सन्मान नव्हता. प्रज्वल रेवन्ना म्हणून कर्नाटकमध्ये तिकीट देत होते त्यांना भाजपाचे लोक. 2000 महिलांचे व्हिडिओज त्यांच्याकडे मिळाले, अश्लील व्हिडिओ. त्यावेळी तुम्हाला महिलांचा सन्मान आठवला नाही? असे कितीतरी उदाहरणं देता येईल. महिलांना सन्मान करता येत नाही आणि महिलांचा, बहिणीचा लाड करायला निघालेला. काय लाड करणार तुम्ही?
आम्ही तुमच्या धोक्यामध्ये, आम्ही तुमच्या भूलताप्यामध्ये येणार नाही. जास्त लांब लचक मला इथं बोलायचं नाहीये, म्हणून मी फक्त एक विषय सांगून आपला भाषण थांबते. यहाँ पर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में बात हुई. उनके बारे में एक महाराज ने गलत बातें की, मुस्लिम समाज की भावना दुखाने की बात की. हमको वेदना हुई, हमको दुख हुआ, और वो दुख नैसर्गिक है. लेकिन आपको मैं ये कहना चाहती हूं कि ये हमारा इम्तिहान है. ये चीजें इसलिए हो रही है कि सामने चुनाव है. अगर हम आज भड़केंगे तो फायदा हम उन्हीं का करेंगे. आदरणीय मुख्यमंत्र्यांना मला बोलायचं आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, तुम्ही सांगतात की महाराजाला, संताला कोणी हात लावू शकत नाहीये, पण तुमच्या कर्तव्य हे सुद्धा आहे की तुमच्या मुस्लिम समाज, तुम्ही मुख्यमंत्री आहात या राज्याचे, हा समाज याच्या भावनेचा सुद्धा आदर तुम्ही केला पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही पाळलं पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि म्हणून ज्या राज्यामध्ये अन्याय असेल, ज्या राज्यामध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नसतील, तिकडे आपल्याला सत्ता परिवर्तन केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. शरद पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी, आमच्या सर्व सहकार्यांनी दरवेळी सगळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करत राहणार आहे. महिलांना सन्मान देण्याची भूमिका पवार साहेबांनी नेहमी घेतलेली आहे. त्याच्याबद्दल जास्त मी उल्लेख करत नाहीये, कारण वेळ कमी असल्यामुळे मी आता आटपता घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर साहेब आमच्या काही नियुक्त्या आहेत. आमचे तडफदार आदरणीय राजेश भैया टोपे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. शिवस्वराज्य यात्रेच्या पाथरीमधील अत्यंत भव्य अशा सभेसाठी मंचावर उपस्थित आदरणीय तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आपल्या सगळ्यांनाच आवडणारे खासदार, जे छत्रपती संभाजी महाराज म्हणून सुद्धा आवडतात आणि पार्लमेंटमध्ये आपले प्रश्न मांडणारे एक उपनेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष म्हणून सुद्धा आवडतात, ते खासदार अमोल कोल्हे साहेब. आता ज्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्या फौजिया खान, आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते आणि माझे स्नेही मित्र सहकारी आदरणीय बाबाजानी दुर्राणीजी, मंचावर उपस्थित विजय गव्हाणेजी, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष, आणि खरं तर नाव घेऊन वेळ घेण्यापेक्षा सर्व सन्मान्य मंच उपस्थित मोठ्या संख्येने आलेले माझे पाथरी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी मतदार बंधू, तरुण मित्र, पत्रकार आणि बंधू भगिनीनो, मित्रांनो, आज आपल्यामध्ये ही जी शिव स्वराज्य यात्रा आलेली आहे, या यात्रेचं मुख्य उद्देश काय? या यात्रेच्या नावामध्येच उद्देश की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर ते रयतेचे राजे होते, त्यांच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्मांचा सन्मान केला जात होता, त्यांच्या स्वराज्यामध्ये न्याय दिला जात होता, त्यांच्या स्वराज्यामध्ये अशी म्हण होती
की शेतकऱ्यांच्या पिकाला घोडसवारांचा थोडाही धक्का लागता कामा नये, असे पिकांचं संरक्षण करा, ही त्यांची शेतकऱ्यांबद्दलची एक विचारधारा होती. ते खऱ्या अर्थाने स्वराज्य आणि खऱ्या अर्थाने आज वंचित, शोषित, महिला, दुर्बल, तरुण या सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाणारं सुराज्य आपल्याला आणायचं, आणि त्यासाठीची ही शिवस्वराज्य यात्रा खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये आलेली. मित्रांनो, आज मला आपल्याला एवढंच सांगायचंय की आपल्या सर्वांचे अध्यक्ष अत्यंत सुसंस्कृत, दूरदृष्टीचे आणि धोरणी असलेले जयंत पाटील साहेब आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यांनी राज्याला आपला जो स्ट्राईक रेट आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दिला, तो 10 पैकी 8 लोक आपण निवडून आणून दिले. आपला सगळ्यात जास्त चांगला स्ट्राईक रेट. आणि त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीची अतिशय चांगली यशस्वी घोडदौड आपल्या विधानसभेमध्ये सुद्धा करायची. सध्याचं राज्य काय आहे, या सध्याच्या राज्यामधल्या ज्या ज्या काही गोष्टी आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत, त्यामध्ये सुडाचं राजकारण, त्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण, ही लोकशाही ज्याला म्हणतो की तुम्ही आम्ही निवडून दिलेले लोक फोडायचे, मग ते धनशक्तीने असो, मग ते धाक लावून असो, पण तुमच्या मान मर्यादेतून निवडून गेलेला माणूस त्यांच्या चुकीच्या अनैतिक नीतिमत्ता सोडून आज या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि त्यामुळं शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. या सगळ्यांची गांभीर्याने नोंद आपण घेतली पाहिजे. हे सध्याचं सरकार आपल्याला एका वाक्यात, एका शब्दात वर्णन करायचं असेल तर हे MBBS सरकार आहे. M म्हणजे महागाई वाढवलेली सरकार, B म्हणजे बेरोजगारी वाढवलेलं सरकार, आणखीन एक B येते म्हणजे भयंकर भ्रष्टाचारी सरकार, असं हे S म्हणजे सरकार, MBBS सरकार. आज आपण पाहतो आहोत की सत्तेचा प्रचंड दुरुपयोग करून वेगवेगळ्या संस्था अंगावर घालून लोकांना वश करण्याचं काम आणि आपल्यामध्ये घेण्याचं काम त्यांनी केलं. ईडी सारखी, CBI सारखी, इन्कम टॅक्स सारख्या संस्था त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या अंगावर घालून आपल्यामध्ये घेण्याचं काम केलं. आज या सगळ्या गोष्टींमध्ये हजारो तरुण शिकलेले आहेत, नोकरी पाहिजे, परंतु त्या शिकलेल्या हाताला नोकरी देण्यापेक्षा सध्याचे उद्योग गुजरातला सुपूर्द करण्याचं पाप सध्याचं सरकार करतंय. 17 उद्योग, 4 लाख कोटीचे गुंतवणूक असलेले उद्योग आज गुजरातला गेले आणि आज आपले तरुण वर्ग जो नोकरीसाठी वाट बघत होता, आज त्याला तसंच तिष्ठत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 2.5 लाख लोक, माझ्या सर्व पाथरीकरांना सांगायचंय, 2.5 लाख लोक भरल्या जाऊ शकतात. प्रशासन ठप्प झालेलं आहे. जिल्हा परिषद मध्ये तुम्ही जा, एक इंजिनियर 4-4, 5-5 तालुक्यांसाठी एक डेप्टी इंजिनियर आहे, एक तलाठी 3-3, 4-4 सजेसाठी आहे, एक ग्रामसेवक 5-5 गावांसाठी आहे, अनेक शेतीचे पद रिक्त आहेत. आज प्रशासन पूर्ण ढेपाळलेलं आहे. 2.5 लाख लोक त्या ठिकाणी जागा रिक्त आहेत, परंतु हे सरकार फक्त त्यांची खुर्ची वाचवण्यात मशगूल आहे आणि हे जागा ते भरत नाहीये. यामधून सुद्धा बेरोजगारी वाढली आहे. आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगणं आहे की आपल्याला हे सरकार उलथवलंच पाहिजे. मित्रांनो, या सरकारच्या बद्दल मला सांगितलं पाहिजे. अजान चालू आहे का? अजान चालू आहे, मला आवाज येतो, थोडं थांब.
आज अनेकांनी, फौजिया मॅडमनी असेल, आमचे युवक अध्यक्ष मेहबूबनी असेल, सांगितलं की सध्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून दुसरं काही नाही तर एक शस्त्र वापरायचं, आणि ते शस्त्र म्हणजे जाती आणि धर्मामध्ये वाद निर्माण करायचे. आणि त्याचा प्रत्यय आपल्याला आत्ताच आलाय की मुख्यमंत्री कशा पद्धतीनं जातीवाद वाढवणाऱ्या व्यक्तीला पांघरून टाकण्याचं काम किंवा त्याला सन्मान देण्याचं काम करतायत. एका विचारवंतांनी खूप चांगलं सांगितलं कि जहां पर सियासत धार्मिक मुद्दों को शांत करे वो देश महान होता है. जहां पर सियासत धार्मिक मुद्दों को शांत करे वो देश महान होता है, और जहां पर सियासी ताकत खुद होकर धार्मिक मुद्दे पैदा करे तो समझो देश गलत लोग चला रहे हैं. तो आज हमारा राज्य और हमारे देश गलत लोग चला रहे हैं. इसलिए सब इतने मसले हमारे सामने हैं. नौकरी का मसला है, महंगाई का मसला है, हमारे खेत के उपज को दाम नहीं है, लेकिन ये सब मसले बाजू को रख के आज धार्मिक मुद्दों को बढ़ाने का काम किया जा रहा है. तो इस तरह से हमने सभी लोगों ने बहुत समझदारी से काम करना बहुत जरूरी है. इतना ही मैं आप सभी लोगों के सामने मुद्दा रखना चाहता हूं. माझ्या सर्व उपस्थितांना सांगितलं पाहिजे की मित्रांनो, आज तुम्ही सगळेजण, मी तुमचा शेजारी आहे, शेजारच्या जिल्ह्यातला आहे, शेजारी आहे, आणि म्हणून मला सांगितलं पाहिजे की आज सगळे जर गोष्ट बघितली की तुम्ही बघा, पुढचं पाठ मागचं भुईसपाट अशी मराठीत म्हण आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुद्दाम महिनाभर निवडणूक लांबून त्यांच्या योजना वाढवण्याचं काम आणि तुम्हाला काही आमिष दाखवण्याचं काम केलं जातं. पण तुम्ही जर लक्षात घेतलं तर मागच्या योजनेचा सहज तुम्ही आढावा घ्या तर तुम्हाला लक्षात येईल. पहिला मुद्दा, पीएम किसान, प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे जयंतरावजी 6 महिने झाले आलेले नाहीत, जे 12,000 रुपये वर्षाला देणार आहेत. सीएम किसान योजनेचे पैसे आलेले नाहीत. अनुदान ज्याला म्हणू आम्ही, त्या अनुदान व्हीके नंबर आणि ई केवायसी मध्ये अजून अडकलंय. 30 ते 40% लोक अजूनही गावागावात असे आहेत की ज्यांना पैसे अजूनही अनुदानाचे मिळालेले नाहीत. असं माझ्या जिल्ह्यात तरी आहे. तुमच्याकडे आहेत का हो? अनुदान मिळत नाहीये, विमा मिळत नाहीये. आता अलीकडं आम्ही खूप ओरडाओरड केली विधानसभेमध्ये सुद्धा की तुम्हीच म्हटले होते की आमचं राज्य येऊ द्या, आमचं राज्य येऊ द्या, आम्ही कापसाला 10,000 रुपये भाव देऊ आणि सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ. हे आमचं वाक्य नाही, सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये सगळीकडे व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. आज बीजेपी आणि त्यांच्या घटक पक्षांचं राज्य आहे आणि म्हणून आम्ही सगळा ओरड केल्यानंतर काय सांगितलं तर म्हणे आम्ही 5,000 रुपये तुम्हाला हेक्टरी अनुदान देऊ. आज ते अनुदान सुद्धा ज्यांचं खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतो ना ई नोंद झालेली 7/12 त्यांना मिळतंय. 30-40-50% लोकांनी अजूनही त्याची नोंद केलेली नसल्यामुळे अनेक लोक त्याच्यापासून वंचित आहेत. आणि म्हणून ई पीक पाहणी सुद्धा झालेली नसलेल्या लोकांना मिळत नाही. या सगळ्याच गोष्टी मित्रांनो आपण लक्षात घेतल्या पाहिजे की ही बोलाची कडी, बोलाचा भात आहे. लबाडाचं जेवण निमंत्रण खाल्ल्याशिवाय खरं मानायचं नसतं. त्या म्हणीप्रमाणेचं सध्याचं सरकार चाललंय. आता लाडकी बहीण योजना काढली, त्यांच्याच पक्षातले 2 आमदार काय म्हणतात, एकानी म्हटलं की तुम्ही जर नीट मतदान केलं तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या 2 महिन्यातच योजना बंद करू. दुसरा आमदार म्हणतो की आम्ही पैसे दिलेत, पण जर तुमचं मतदान नाही झालं तर ती भावाची असलेली ओवाळणी सुद्धा आम्ही वापस घेऊ. ही बघा, ही आमची प्रवृत्ती आहे भाजपची. हे सगळं निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलेलं हे षडयंत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना जागे राहण्याची आवश्यकता आहे. अहो, कोर्टाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे.
हायकोर्ट सुप्रीम कोर्ट काही कुठल्या पक्षाचं नाही. आज त्यांनी सुद्धा ज्यावेळी या योजनेच्या बाबतीत दखल घेतली आणि सांगितलं कुठून पैसे आणणार, हे जे नाटक चाललंय पैसे कुठून आणणार, तुमचा आज प्रशासनाचा खर्च किती आहे, व्याज किती चाललंय, 3 लाख कोटी रुपये आम्ही मंत्रिमंडळात असतानाचं कर्ज होतं या राज्यावर, आता 8 लाख कोटीच्या वर झालेलं आहे. 50,000 कोटी रुपये नुसतं व्याज आपण भरतोय. अशा परिस्थितीत या योजनेला पैसे कुठून आणणार हे आम्ही नाही विचारत, कोर्ट विचारत. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे आणि कुठल्याही भूलथापाला न बळी पडता आपल्याला आपल्या महाविकास आघाडीच्या खऱ्या अर्थाने बटन दाबून आपल्याला निवडून आणण्याची गरज आहे. मी आजच्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खरं तर एवढंच सांगेल की बाबाजानींची तारीफ करत असताना मी बाबाजानींची मनापासून कौतुक करेल की त्यांचा कोणताही कार्यक्रम भव्य दिव्य असतो, बाबा जानी आपने आपके भाषण में मैं बारीकी से सुन रहा था कि आपने कहा कि हम बेवफा की कोई वजह हो सकती है, कुछ मजबूरी हो सकती है, लेकिन मैं उसके आगे जाके मैं ये कहूंगा हम सब लोग आपसे बहुत वाकिफ है, हम तो पड़ोसी है, तो आपके रग रग में सेक्युलरिज्म है, आपके रग रग में धर्मनिरपेक्षता है. अरे भाई हम तो आपको सियासी मैदान के गुरु भी मानते हैं. देखो जयंत पाटिल साहब के मतदार संघ में हो नहीं तो राजेश भैया के मतदार संघ में हो, हमारे मतदार संघ में अगर 20 नगर सेवक खड़े होते तो 20 में से 2-3 तो भी गिर जाते, लेकिन ये पाथरी ऐसी है कि 100 में से 100 मतदान निवडून आते. और ये एक बार 2 बार नहीं होता, ये कंटिन्यूसली होता है. तो मैं ये ताज्जुब रखता हूं कि भाई ऐसा होता कैसा कि एखादा तो भी लंगड़ा फिंगड़ा हो सकता है, लेकिन होता ही नहीं है. 100 में से 100 गुण लेते हैं. एक मैं जरूर बोलूंगा कि भाई सबको लेके चलने वाले हमारे सहकारी है, हिंदू मुस्लिम सभी को साथ में लेके चलते हैं. पाथरी शहर में एक नक्शा बदलने का काम उन्होंने किया है. एक बहुत बड़ी व्यापारी पेठ बोल के पाथरी का एक नाम हुआ है और इस तरह से उन्होंने बहुत अच्छी तरह से यहां का सिंचाई का काम हो, यहां का विकास का काम हो, उन्होंने अच्छी तरह से काम किया है. और मैं इसके अलावा इतना कहूंगा, अगर वो गए भी होंगे और जल्दी वापस भी आए, हमने उनको हार पिलाया पवार साहब के सामने, तो भाई अगर सवेरे का भूला अगर शाम को वापस आता है तो उसे भूला नहीं कहते. तो आप सब लोग भी उन्हें बख्श दो. पवार साहब तो उनके नेता है, उनके चहेते हैं और उनको कई बार एमएलसी और ये भी औहदे पर उन्होंने बिठाया है. तो मैं इतना ही कहूंगा कि जयंत पाटिल साहब बड़ी तादाद में आए हुए लोगों को भी देख रहे हैं, समझ रहे हैं, हम भी उसमें समझ रहे हैं. जयंत पाटिल जी ने हमें भी कोर कमेटी में लिया है, तो हम जरूर इस पे तवज्जो देंगे कि हम इस पे टिकट के बारे में भी ये देखो ये कैसा होने वाला है. अपने जो हेडमास्टर है ना सामने बैठे हुए, वो हेडमास्टर उनके पास सभी लोगों की कुंडली होती है, कौन कितने पानी में उनको सब मालूम है. और इसीलिए उनको ये पता है कि भाई यहां पर बाबा जानी का पारड़ा बहुत जड़ है और इसलिए जरूर उस पे कोशिश हम जरूर करेंगे. इतना ही मैं बोलूंगा. बहुत ज्यादा और लंबी चौड़ी न बात करते हुए मैं सभी लोगों को बहुत बहुत दिल की गहराइयों से आप सभी लोगों का स्वागत करता हूं, बहुत आभार व्यक्त करता हूं. इसी तरह एक ही बनाए रखे ऐसा आप सब लोगों से विनती करता हूं. इसी तरह की साथ देते रहिए और जिस तरह से राष्ट्रवादी
कांग्रेस पे मोहब्बत आप सब लोग करते आए हैं, हम भी उसी तरह पाथरी विधानसभा का ख्याल रखते जाएंगे। इतना ही बात करते हुए हमें देर दो सब खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। धन्यवाद टोपे साहेब. आमच्या ह्या देखण्या नेतृत्वानं आजही तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. धन्यवाद. यानंतर जिल्हा अध्यक्ष आदरणीय विजयरावजी गव्हाणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तडफदार अध्यक्ष जयंत पाटीलजी, जयंत पाटीलजी, आणि शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख खासदार अमोलजी कोल्हे. आम्हाला अमोलजी कोल्हेबद्दल प्रचंड आदर आहे, प्रचंड प्रेम आहे. फक्त एका कारणास्तव की शिवाजी महाराजांवर ज्यावेळेस लोकांनी गद्दारी केली त्यावेळेस मावळे उभा राहिलेत, आणि शरद पवारवर ज्यावेळेस अजितदादांनी गद्दारी केली तर हा मावळा पावनखिंड लढत होता. हा महाराजांचा खरा मावळा आहे. आणि म्हणून मी आज भाषण मला करायचं नाही, पण एक घटनेचा मला उल्लेख जयंत पाटीलजी इथं करायचा आहे की ज्यावेळेस लोक सत्याचा मार्ग घेऊन निघतात, सत्ता बदलाच्या राजकारणामध्ये या युतीच्या सरकारला आव्हान द्यायला निघतात, त्यावेळेस त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा धंदा या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. त्यातच 3 दिवसापूर्वी एक खोटा गुन्हा आमच्या आदरणीय बाबाजानीवर दाखल केला गेला आहे. आणि या पाथरी शहराने त्याचा स्पष्टपणे कडकपणे मुकाबला केला आणि पाथरी कडक बंद करून 5000 लोक पोलीस स्टेशनवर गेले. साहेब, मी वकील म्हणून सांगतो, FIR मी वाचला. त्या FIR मध्ये बाबाजानीचं नाव असल्याबरोबर देवेंद्र फडणवीसचंही नाव आहे. आणि त्यामध्ये स्पष्ट म्हणलं आहे, त्यांनी लिहिताना सांगितलं, मी आत्महत्या याचा करता केलं की हे सरकार कमकुवत आहे, न्याय न देणारा आहे आणि स्वार्थी आहे, त्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय. असा FIR असताना फक्त बाबाजानीवर FIR हटला होतो. अरे फाडायचा तर या प्रशासनाच्या विरुद्ध, देवेंद्र फडणवीसच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे, FIR फाडला पाहिजे. एका चिठ्ठीवर दोघांची नाव आहेत. एका चिठ्ठीवर देवेंद्र फडणवीसच्या नालायकपणाची गावी देऊन आत्महत्या केली असं स्वच्छ दिलं असताना त्यांना बाजूला सोडलेलं आहे. म्हणून मी विनंती करतो, या लोकांच्या भावना लक्षात घ्या. आणि जयंत पाटलांना मी विनंती करतो की पाटील साहेब, बाबाजानी हा मराठवाड्याचा सेक्युलर मुस्लिम चेहरा आहे. म्हणून मराठवाड्याच्या दृष्टीनं, फक्त पाथरीच्याच नाही, मराठवाड्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा आणि पाथरीची जागा ही सोडून घ्यावी. जिंकून आणण्याची खात्री या लोकांमध्ये आहे. त्याच्या मराठवाड्याच्या सगळ्या भागावर परिणाम होईल. एवढीच कळकळीची विनंती करून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गव्हाणे साहेब. यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतनं प्रत्येक तरुणांच्या मनावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं असे संसद रत्न अमोलजी कोल्हे साहेब यांना विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं.
अगदी संसदेमध्ये सुद्धा विरोधकाचं पोस्टमार्टम करणारे आमचे अमोलजी कोल्हे. आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. या शिवस्वराज्य यात्रेच्या पाथरी इथल्या केवळ सभेसाठी नाही तर विजयाची नांदी देण्यासाठी जमलेल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत आणि निष्ठावान हे शब्द उच्चारल्यानंतर ज्यांचा चेहरा समोर येतो ते प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्या राज्यसभेच्या खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान मॅडम, माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे, युवकांचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख, विजयरावजी गव्हाणे, पंडितजी कांबळे, नागेशजी फाटे, भीमरावजी हत्तीआंबिरे, रितेशजी काळे, सोनालीताई देशमुख, जुनेशजी दुरानी, सुभाषजी कोल्हे, इम्रानजी लाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या मनगटात ताकद, उरात हिम्मत, डोक्यात राजकारण, काळजात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत हे दाखवून दिलं ते बाबाजानी दुरानी. सर्व पत्रकार बांधव आणि आपणा सर्वांना जय शिवराय. खरं तर पाथरी विधानसभेत आल्यानंतर जयंतराव पाटील साहेब मी वॉशिंग मशीन शोधत होतो, कारण मला असं कळलं पाथरीमध्ये एक वॉशिंग मशीन आहे. म्हणजे कोणावर तरी 72 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप झाला, चौकशी लागली आणि माणूस टुनकन उठून सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर गेल्यानंतर त्यांची चौकशी कुठं गेली तेच कळना झालं. अशी पाथरी विधानसभेत एक परिस्थिती असल्याचं कानावर आलं आणि म्हणून बाबाजानींचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. बाबाजानी दुरानी साहेब, तुमचा मनापासून अभिमान वाटतो, कारण तलवारीची परीक्षा रणांगणात होते आणि मर्दाची संकट काळात होते. या संकट काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र लक्ष देऊन राहिलाय, महाराष्ट्राच्या निवडणुकांकडे, महाराष्ट्राच्या राजकारणाकडे देशाचं लक्ष लागून राहिलंय की हा महाराष्ट्र दबावापुढे झुकणार का, महाराष्ट्र खोट्या केसेस समोर मुजरे करणार का, महाराष्ट्र स्वाभिमानाच्या बाजूने उभं राहणार. बाबाजानी दुरानी साहेब, तुम्ही स्वाभिमानाच्या बाजूनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. खरं तर मगाशी राजेश भैया बोले की आप तो सियासत के गुरु है, आणि त्याच वेळी भैयांनी आणखी एक सांगितलं, सगळ्यांची कुंडली आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे, आणि त्यामुळे आता पुढच्या काळात माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे का कुंडलीचे जे जादूगार आहेत ते कुंडली काय काढतात आणि त्या कुंडलीत ग्रह कसे फिट करायचे ते बाबाजानी दुरानी कशी सेटिंग करतात, या गोष्टी खरं तर बघणं इंटरेस्टिंग आहे. गमतीचा भाग सोडून द्या, पण खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही जी परिस्थिती आहे, आज जेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये बोलतोय, पाथरी तालुक्यामध्ये उभं राहून बोलतोय, तेव्हा पाथरी तालुक्यामध्ये काळी आई आहे, सोन्यासारखी काळी आई सोनं आहे, आणि इथं जे शेतकऱ्याचं सोनं आहे तो कापूस आहे, ती सोयाबीन आहे. मगाची राजे भैया बोलले 2013 साली गळ्यात टाळ घालून बेंबीच्या देठापासून ओरडून एक यात्रा निघाली होती. या यात्रेत काय सांगितलं होतं तुम्हाला? कापसाला किती भाव देऊ, कपाशीला किती? 10,000. आता मिळतोय किती? व्हेरी गुड. बघा, 2013 साली 10,000 भाव देणारे 2024 साली भाव किती देतात?
6,000. नुकसान किती होतंय भावाओ तुमचं? 4,000. आता सांगा एकराला किती क्विंटल कापूस काढताय? 10 क्विंटल निघालं का 5 क्विंटल निघालं? 12 क्विंटल निघालं. भले शाबास, त्यांचं झालं 10 क्विंटलनी. 4,000 गुणिले 10 म्हणजे 40,000चं नुकसान. त्यांचं झालं 48,000चं नुकसान. तुमचं झालं, विचार करा, 40 आणि 48,000चं नुकसान होतं. 2013 साली डीएपीची बॅग कितीला होती? 450 रुपयाला होती. आता खताची गोण गेली 1650 रुपयाला गेली. कीटकनाशक वाढली. 14 साली पेट्रोल 60 रुपये होतं, आज 110 रुपये झालं. आणि तुम्हाला काय सांगायले? बाबा ओ घ्या 1,500 रुपये. म्हणजे 40,000चं नुकसान करून हातावर 1,500 रुपये टेकवायले आणि म्हणायला लागले आता लाडकी बहीण म्हणा. पण बहीण म्हणायला हवी, आमच्या दाजीच्या कपाशीच्या भावाचं काय करायचं राजे हो? त्याचा आधी उत्तर द्या. काल पेपरामध्ये बातमी वाचली असेल तुम्ही, कपाशी बरोबर सोयाबीन पिकवतोय आपण, बरोबर का नाही? त्याच यात्रेमध्ये गळ्यात टाळ घालून बोंबलू काय सांगत होते? सोयाबीनला किती भाव मिळाला पाहिजे? 6,000 भाव मिळाला पाहिजे सांगत होते. आता मिळतोय किती सोयाबीनला भाव तुमच्या? 4,000. म्हणजे सोयाबीनचं क्विंटल मागं नुकसान किती? 2,000चं. म्हणजे कट्ट्या मागं नुकसान किती? 1200 ते 1400 रुपयाचं कट्ट्या मागं नुकसान व्हायलंय तुमचं. 1200 ते 1400 एका कट्ट्यात हाणायलेत आणि 1,500 रुपये द्यायलेत. पण हा भाव कसा पाडला जातो याचा विचार करा. मागच्या 1 जुलै महिन्यामध्ये 19 लाख टन खाद्यतेल सरकारने आयात केलं. मागच्या 3 महिन्यामध्ये 50 लाख टन खाद्यतेल सरकारने आयात केलं. सरकार खाद्यतेल आयात करतं. जेव्हा हे खाद्यतेलाची आयात होती, जेव्हा सोयाबीनची आयात होती, तेव्हा सोयाबीन पिकवणाऱ्या आमच्या शेतकऱ्याच्या स्वप्नावरून नांगर फिरवला जातो. हे पाप या सरकारचं. कपाशीला 1 वर्ष भाव मिळाला होता का नाही? भाव पाडला कुणी? हा भाव पाडण्यासाठी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करण्यात आला आणि ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करून माझ्या कपाशी उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नाच्या ताटात माती कालवण्याचं पाप ज्या सरकारने केलं, त्या सरकारला आता जागा दाखवण्याची वेळ आली. बरं, जी गोष्ट शेतकऱ्याची, कारण सरकार म्हणतं लाडकी बहीण, या बहिणीचा बाप शेतकरी असतो, या बहिणीचा भाऊ शेतकरी असतोय, या बहिणीचा नवरा शेतकरी असतोय. आणि ती बहीण म्हणती माझ्या बापाला, माझ्या भावाला आणि माझ्या नवऱ्याला जो शेतात राबतो, जो काळ्या आईची सेवा करतो, त्याचं 40-45 हजाराचं नुकसान करताय आणि 1,500 देताना म्हणताय बाई ही ववळली आणि याच्यात गोड मानून घे. बरं, बापाचं, भावाचं, नवऱ्याचं हे झालं, भाच्याचं काय गड्या हो? भाच्याचं काय? हा भाचा आज वाढ बघतोय. 2.5 लाख पद रिक्त आहेत शासनामध्ये. 2.5 लाख पद. या 2.5 लाख पदांमध्ये आमच्या भाच्यांना नोकरी मिळत नाही. या मराठवाड्यातल्या तरुणांना नोकरी मिळत नाही. महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकरी मिळत नाही. मगाशी महबूब भाई बोलले 17 उद्योगधंदे गेले. 17 उद्योगधंदे महाराष्ट्रातून जात असताना या तरुणांच्या हाताचं काम हिरावून घेतलंय. या तरुणांच्या नशिबातला रोजगार हिरावून घेतलाय. आणि महायुती सरकारमधले एक माननीय उपमुख्यमंत्री काय म्हणाले? गुजरात काय पाकिस्तानात आहे का? जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला गुजरातला जाना भावाओ. आमच्याकडे कशाला यायले? जोपर्यंत आमच्या तरुणाला तुम्ही हाताला काम देत नाही तोपर्यंत आमच्याकडे येऊ नका. कारण हे भाजपवाले आणि या भाजपच्या उजव्या डाव्या मांडीवर कारवाईच्या भीतीपोटी वॉशिंग मशीन मधून निघून जाऊन बसलेले महायुतीचं 3 तिघाडा सरकार आजकाल गाईचं बोलतंय पण महागाईचं बोलत नाही. आजकाल रामाचं बोलतंय पण कामाचं बोलत नाही. 2.5 लाख पद रिक्त राहतात. ती पद भरली जात नाहीत. उद्या 18 ऑगस्टला परीक्षा IBPSची आणि त्याच्याबरोबर समाज कल्याण विभागाची परीक्षा आहे. सगळ्यांनी सांगून थकले.
पण दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आमची पोरं 2 परीक्षा एकाच वेळी देऊ शकणार नाहीत. महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांचं नुकसान या 2 परीक्षा एकाच वेळी असल्यामुळे होतंय. पण महाराष्ट्र सरकारला याचं काहीच सोयर सुतक नाही, हे महाराष्ट्रातला तरुण विसरणार नाही. 25 ऑगस्टला परत IBPS ची क्लर्कची परीक्षा आणि MPSC ची पूर्व परीक्षा आहे. पण कर्नाटक सरकारनं असं जेव्हा कर्नाटकात झालं तेव्हा कर्नाटक सरकारने भावाहो तारीख बदलली, पण महाराष्ट्र सरकारला जाग अजून आलेली नाही. हे नुकसान महाराष्ट्रातल्या तरुणांचं होतंय. आणि त्यामुळे लाडकी बहीण माऊली हेच म्हणती की भाच्याच्या हातातोंडचा घास हिरावून घेतो आणि बहिणीला म्हणतो ओवाळणी घालतो, त्यात सुखी राहा. असं कसं होईल? आणि ही सगळी परिस्थिती आहे. म्हणून झालं काय? काल निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत माननीय निवडणूक आयोगाने काय सांगितलं? गेली 15 वर्ष हरियाणा बरोबर जी महाराष्ट्राची निवडणूक होत होती ती यावेळी होणार नाही. ही होणार नाही सांगत असतानाची कारण सांगताना माननीय निवडणूक आयोगाने सांगितलं, महाराष्ट्रात पाऊस आहे, महाराष्ट्रात गणेशोत्सव आहे, महाराष्ट्रात पितृपक्ष आहे, महाराष्ट्रात नवरात्रोत्सव आहे, महाराष्ट्रात दिवाळी आहे. माननीय निवडणूक आयोगाने एवढी कारणं दिली तरी राजे हो, 5 वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हाही महाराष्ट्रात पाऊस होता, तेव्हाही गणेशोत्सव होता, तेव्हाही पितृपक्ष होता आणि तेव्हाही दिवाळी होती. आता गंमत झाली काय माहितीये? एक पोरग होतं, पोरग कॉपी करू करू पास होत होतं, जसं 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात झालं. पहिली कॉपी झाली, याचा पेपर पळवला, म्हणजे पोरांनी एक उत्तरपत्रिका दुसऱ्याच्या याच्यातून ढापली, एक पुरवणी ढापली, स्वतःच्या उत्तरपत्रिकेला जोडली 2.5 वर्षापूर्वी. म्हणजे उत्तरपत्रिका फिरून आली सुरत, गुवाहाटी, गोवा करून, आणि ती पुरवणी लावली. नंतर दुसऱ्या पोराला सांगितलं, बघ बर का तुझ्यावर कारवाई करीन. म्हणून त्या पोराच्याकडून दुसरी उत्तरपत्रिका त्या पुरवणी ढापली, ती उत्तरपत्रिकेला जोडली. पोराला वाटलं आता अभ्यास पूर्ण झाला. जेव्हा विचार करायला लागला तेव्हा पोराला कळालं आपला अभ्यासच झाला नाही, परीक्षेत नापास होणार याची गॅरंटी आहे. पण पोराचा बाप मोठा, पोरांनी बापाकडे वशिला लावला, आणि सांगितलं जरा कॉलेजला सांगा ना परीक्षा पुढे ढकला. कळलं का पोरग कोणते? कळलं का राजो पोरग कोणते? नापास होणार हे कळल्यानंतर पोरांनी सांगावं परीक्षा पुढे ढकला. तसं महाराष्ट्रातून महायुती सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यामुळे सांगितलं जातंय निवडणुका पुढे ढकला. पण शेतकऱ्याची लेकरं आहोत, पाऊस लांबणीवर पडला म्हणून हातपाय गाळून बसत नाही. आम्ही कंबर कसून पुन्हा नांगरणी दुबार पेरणीची तयारी करतोय. त्याच पद्धतीने निवडणुका लांबणीवर पडल्या म्हणून भ्रष्टाचाराचं तण माजलेलं महायुतीचं सरकार नांगरून टाकायला आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या सत्तेची पेरणी करायला मागं पुढं पाहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि म्हणून काल एक दुर्दैवी घटना घडली महाराष्ट्रात ही दुर्दैवी घटना घडली. एका महंतांकडून एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलं. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती, बाळांनो सावध व्हा भावांनो. जेव्हा विकासाच्या नावावर निवडणुका जिंकता येत नाही, गुलाबी रंग जरी दिला भिंतीला, भितडाला गुलाबी रंग दिला तरी महागाईचे फोपडे आणि बेरोजगारीच्या भेगा दिसत राहिल्यात. सरकार जाणार गुलाबी रंगाखाली, बेरोजगारी लपत नाही, गुलाबी रंगाखाली महागाई लपत नाही, गुलाबी रंगाखाली शेतकऱ्यांची दुरावस्था लपत नाही. आणि म्हणून ही नवीन प्रयोगशाळा महाराष्ट्रात येऊ घातलीये का याचा विचार करा. कारण हेच महंत 2018 साली त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरायलाय. हेच महंत एका मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना एका व्यासपीठावर बसवून हरिनाम सप्ताह करताना हेच महंत 2018 साली यांना आक्षेप नव्हता. तेव्हा सरकार कुणाचं होतं तर भारतीय जनता पक्षाचं होतं. आता सरकार जाईल असं दिसायला लागलं तर ही जर गरळ ओकून
दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर भावांनो, आठवा महात्मा ज्योतिराव फुल्यांना, ज्यांनी ईश्वराचं नावच निर्मिक ठेवलं, सत्यशोधक समाज निर्माण केला. हा सत्यशोधक समाज निर्माण करत असताना शेतकऱ्याचा आसूड ओढला. आठवा राजर्षी शाहू महाराजांना, आठवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि आठवा छत्रपती शिवाजी महाराजांना. हे सरकार जेव्हा वागणक आणायचं सांगतं, महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवप्रेमींची घोर फसवणूक केली यांनी. जे वागणक आणलं तेव्हा सांगितलं हे वागणक अफजल खानाच्या मोहिमेत असलेलं आहे, पण नंतर लंडनच्या म्युझियमनी सांगितलं हे वागणक तेच आहे का याची आम्हाला गॅरंटी नाही. वागणकाच्या नावानं एक वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न होता, पण याच महाराष्ट्राचा इतिहास याचा साक्षी आहे की त्याच अफजल खानाला भेटायला जाताना महाराजांच्या 10 अंगरक्षकांपैकी एक सिद्दी हिलाल सुद्धा होता. ही महाराष्ट्राची संस्कृती, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन एका विधायक कार्यासाठी प्रेरित होणं याला स्वराज्य म्हणतात. आणि म्हणून सांगतो, एक साधा प्रश्न विचारतो भावांनो. 2 मित्र होते, एक हिंदू मित्र होता, एक मुस्लिम मित्र होता. दोघं रस्त्याने निघाले. रस्त्याच्या एका बाजूला मंदिर होतं, दुसऱ्या बाजूला मस्जिद होती. हिंदू मित्र कुठं जाईल? मंदिरात. काय चुकलं? मुस्लिम बांधव कुठं जाईल? मस्जिदमध्ये. काय चुकलं? दोघंही आपापल्या जागी बरोबर होते. दुसऱ्या दिवशी दोघं एकत्र निघाले. एकत्र निघाल्यानंतर एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होतं. दुपारची वेळ होती. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. पोटात कावळे काव काव करत होते. एका बाजूला मंदिर होती, एका बाजूला मस्जिद होतं, समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील? राजे हो, तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये अंगार पेरणाऱ्यांना हेच सांगा, पोटातली जी आग असते, जी भाकरी असते, त्या भाकरीसाठी जो रोजगार लागतो, त्या रोजगाराला जात धर्म कुठलाही रंग नसतो. ती फक्त पोटातली आग असते. आणि ही पोटातली आग आज माझ्या मराठवाड्यातल्या तरुणांना आहे. ही रोजगाराची भूक माझ्या मराठवाड्यातल्या तरुणांना आहे. ही विकासाची आस माझ्या मराठवाड्यातल्या तरुणांना आहे. आणि ही विकासाची आस भागवण्यासाठी, विकासाची भूक भागवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार आणणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि एक गोष्ट खरी सांगतो, बाबाजानी दुरानी, मला खात्री आहे की आपण आई जगदंबेकडे हीच प्रार्थना करतो की बाबाजानी दुरानी हे येणाऱ्या महाविकास आघाडीमधले सत्तेतले आमदार असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. यानंतर साहेब आमचे काही प्रवेश आहेत, अगदी 2 मिनिटाचा वेळ द्या. सर्वप्रथम पाथरी विधानसभा अध्यक्ष म्हणून आमचे तरुण तडफदार नेते संतोषजी देशमुख यांना नियुक्तीपत्र देण्यात यावं. यानंतर मानोद तालुका अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट संतोष मदनराव लाडाने यांना तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी. यानंतर सोनपेठ तालुका अध्यक्ष म्हणून रावसाहेब लक्ष्मणराव मोकाशे आणि माणिकराव काळे यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून. काही मानवत तालुक्यातील मनसेमधून कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. महिपाल यांना विनंती, ते सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी घेऊन त्यांना पक्षप्रवेश द्यावा. दीपक मुळे, विठ्ठल उन्हाळे, महेश भीमराव होळकर, कृष्णा आरगुडे, उत्तम रणखांबे, गोविंद दारगुडे, बालाजी पोतलवाड, अजय रणखांबे, माऊली रणखांबे, अशोक होळकर, माणिक अण्णासाहेब धोपटे, उत्तम धोंडीराम निर्वळ, विठ्ठल मुंजाजी निर्वळ, भास्कर मुंजाभाऊ निर्वळ, गजानन वैजनाथ निर्वळ, इतके मोठे नाव, किशनराव दळवे, वचिष्ठ दळवे, बबलू पारदे घेतले.
पुंडलिक दळवे, दिगंबर दळवे, नारायण दळवे. अरे अगदी काही वेळामध्ये आपले मान्य जयंत पाटील साहेब मार्गदर्शन करणारे. थोडा बसून घ्या, बराच वेळ झाला आता. प्रवेश थोडा एक 5 मिनिटं बंद करा, बसून घ्या सगळे. आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांना विनंती करतो की आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. कारण पाटील साहेबांचं माहिती आहे, अगदी विरोधकाला गुदगुल्या करून घायल करणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर आदरणीय पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी आपल्याला जाणवतं. कारण आदरणीय पाटील साहेबांना विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. अगदी विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम करणारे आमचे कार्यक्रम स्पेशलिस्ट जयंतराव पाटील साहेब. आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोल कोल्हेजी, जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराव गव्हाणेजी, आपल्या सर्वांच्या गळ्यातला ताईत आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार बाबाजानी दुर्राणीजी, भीमराव हत्ती आंबेरेजी, पंडित कांबळे, नागेश फाटे, जुनेद दुरानी, रितेश काळे, सुभाष कोल्हे, इम्रान लाला, संतोष देशमुख, किरण सोनटक्के, एकनाथ शिंदे, दत्तराव माइंदळे, कृष्णा चाळक, प्रद्युम्न पाटील, पाथरी, मानवत आणि आपल्या परिसरातील सगळेच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आज आम्ही सगळे भेटायला आलोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी, ज्या दिवशी महात्मा गांधींनी देशातल्या ब्रिटिश सत्तेला चले जावचा नारा देऊन सळो की पळो करून सोडलं, त्या दिवसापासून ही यात्रा सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातलं सरकार घालवायचं, महाराष्ट्रातलं सरकार भ्रष्ट आहे, महाराष्ट्रातलं सरकार हे 2 पक्षांना फोडून निर्माण केलेलं आहे, मराठी अस्मितेला धक्का लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातल्या 2 पक्षांची तोडमोड केली आणि वाममार्गाने सत्ता संपादन केली, याचा राग मराठी माणसाच्या मनात आहे आणि तो आज आम्हाला महाराष्ट्रभर दिसायला लागला. मी परभणीकरांचं, पाथरीकरांचं अभिनंदन करेन की तुम्ही लोकसभेला भारतीय जनता पक्षाला असा हिसका दाखवला किंवा भारतीय जनता पक्षाच्या बरोबरच्या मित्रपक्षांना असा हिसका दाखवला की महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 31 खासदार महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात निवडून आले. आमचे जिव्हाळ्याचे सहकारी बाबाजानी दुरानी यांना गेले काही दिवस मी विनंती करत होतो आणि ते मला म्हणत होते की येणारच आहे, देर है लेकिन अंधेर नहीं. मी म्हटलं कि देर अंधेर की बात नहीं, मेरे खाने की बात है, मैं खाना खाने को घर आ रहा हूं.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी जेवलो, पण एवढं सुंदर जेवण पावायला लागतं, ते पावलं जेवण मला. बाबाजानी दुराणींच्यावर पवार साहेबांचा प्रचंड विश्वास. पवार साहेबांनाही बाबाजानी दुराणी यांनी परभणी जिल्ह्यातून, मराठवाड्यातून राष्ट्रवादीला ताकद देण्याचं काम आयुष्यभर गेले अनेक वर्ष केलेलं आहे. त्यामुळे ते नातं तुटूच शकत नाही. आपण एकमेकाशी जिव्हाळ्याने एवढे बांधलं गेलेलो आहोत की ज्या ठिकाणी पवार साहेब त्या ठिकाणी बाबाजानी दुराणी, हे गणित आजपर्यंत कधी बदललेलं नाही. आणि म्हणून दुराणी साहेबांचं मी पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं स्वागत करतो. या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादीचं नेतृत्व त्यांनी केलंय. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत ते जरी असले तरी पाथरी विधानसभेमध्ये त्यांचा प्रभाव फार मोठा आहे. आणि आम्ही अनेक सर्वेक्षणं घेतली, त्यात असं लक्षात आलं की बाबाजानी दुराणी या ठिकाणी निवडणूक लढवायला लागले तर ते 100% विजयी होऊ शकतील. आपल्या सगळ्यांची ताकद आणि आशीर्वाद त्यांच्या मागे आहे. पण महाविकास आघाडीच्या चर्चा आता पुढच्या आठवड्यात होतील. त्या चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्रातले हे भ्रष्ट सरकार कोणकोणत्या कारणानं, ते माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जास्त मी बोलून तुमचा वेळ घेणार नाही. पण आपण अलीकडच्या काळामध्ये गेल्या काही दिवसात एका महाराजांनी अतिशय गंभीर वक्तव्य केलं, ज्याचा निषेध सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात मुस्लिम बांधव आज करतायत. पण एक आपल्या लक्षात घ्या की जशा निवडणुका जवळ येतात तसं त्या महाराजाच्या जवळ मुख्यमंत्र्यांनी जावं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबरोबर स्टेज शेअर करावं. म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा पूर्ण बिमोड सत्तारूढ पक्षाने आता केलेला दिसतोय. त्यामुळे धर्मनिरपेक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारे जे जे त्या महायुतीत असतील त्यांना माझं आव्हान आहे की मुख्यमंत्र्यांनी केलेली ही कृती अतिशय गंभीर आहे. एखादं टोकाचं वक्तव्य केल्यावर त्याला जाऊन प्रोत्साहन देणं हे अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून ज्यांना शाहू फुले आंबेडकरांच्यावर विश्वास आहे, धर्मनिरपेक्षपणावर विश्वास आहे, त्या सगळ्यांनी महाविकास आघाडीचा मार्ग धरलेला बरा. कारण ह्यांची नीती ही धर्माधर्मात आणि जाती जाती तेढ निर्माण करणारी आहे. हे वारंवार आता आपल्या सगळ्यांच्या समोर यायला लागलेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक प्रश्न आहेत. विकासाचा फार मोठा बागुलबुवा करून भ्रष्टाचारी मार्गाने वेगवेगळ्या प्रकल्पातून पैसे काढायचे उद्योग महाराष्ट्रात चालू आहे. दुसऱ्या बाजूने महागाई वाढायला लागली आहे. 80 रुपयाची वस्तू 100 रुपयाला झाली, त्याच्यावर यांचा 24% आणि 28% जीएसटी चढला. महागाई वाढवण्यात केंद्र आणि राज्य सरकारने हातात हात घालून काम करायला सुरुवात केली. त्यामुळे महागाई भारतातली वाढली, महाराष्ट्रातली वाढली. 17 महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले, यांनी कुठेही विरोध केला नाही. मला विधानसभेमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना सांगितलं, जयंतराव काळजी करू नका, मोदी साहेब म्हटले ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देतो. फॉक्सकॉन गेला त्याच्यावर. म्हटलं बरं ठीक आहे, मोठा प्रकल्प तर मोठा प्रकल्प. वर्ष सव्वा वर्ष झालं, मोदी साहेबांचा तो मोठा प्रकल्प अजूनही महाराष्ट्रात आलेला नाही. आपल्याला काय बोलायचंच असतं आणि निघूनच जायचं असतं, ही परंपरा ह्या सरकारची आहे. त्यामुळे नुसतं बोलण्यात आणि कृतीत बरंच अंतर असणं हा या सरकारचा स्थायी भाव झालेला आहे. मी आपल्याला अनेक उदाहरणं देईन की ज्यामध्ये
आपल्याला जाती जाती धर्माधर्मातल्या तेढी निर्माण करण्याची कामं चालू आहेत. आता बांगलादेशमध्ये हिंदू संकटात आहे. त्या बांगलादेशवर दबाव आणण्याची जबाबदारी भारत सरकारची. भारत सरकारने बांगलादेशमधल्या हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी बांगलादेशवर आंतरराष्ट्रीय माध्यमातून किंवा स्वतः डायरेक्ट बांगलादेशशी बोलून दबाव आणला पाहिजे आणि हिंदूंचं संरक्षण केलं पाहिजे. 12-13 साली असंच काहीतरी बांगलादेशमध्ये झालं. त्यावेळी मोदी साहेबांचं भाषण माझ्याकडे एक क्लिप आहे. त्यांनी सांगितलं की बांग्लादेश में जो हो रहा है उसके ऊपर भारत सरकार का कोई नियंत्रण नहीं है. अभी भी आज भी बांग्लादेश में वो हो रहा है, उसके ऊपर आपका यानी भारत सरकार का कोई नियंत्रण नहीं है. हम चाहते हैं कि हिंदुओं का वहां पे सुरक्षितता कायम रखने के लिए जो जो करना है भारत देश ने उधर करने की आवश्यकता है. लेकिन जो सरकार में बैठे हैं वो पार्टियां महाराष्ट्र में हिंदू और मुसलमानों में अंतर निर्माण करने के लिए मोर्चेबाजी कर रही है. जिम्मेदारी इनकी है वहां जाके दबाव करके बांग्लादेश जैसा एक वीक राज्य, कमकुवत राज्य आहे, ते देश आहे, त्याच्यावर दबाव आणायला किती वेळ लागतो. आणि त्यामुळं ती केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी जिल्ह्यामध्ये दंगे धोपे निर्माण करणं हे म्हणजे निवडणुकीच्याकडे लक्ष ठेवून करण्याची तुमची कृती आहे अशी संशय आणि वास त्याला येतो असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आज दुसऱ्या बाजूने मराठा आरक्षणाचा एक महत्वाचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी जरांगे पाटील ज्यावेळी उपोषणाला बसले त्यावेळी त्यांच्यावर लाठी हल्ला कुणी केला याची चौकशी व्हायला पाहिजे. एवढे वर्ष झालं आजपर्यंत जरांगे पाटलांच्या शांततेनं चाललेल्या उपोषणावर कुठे लाठी हल्ला केला हे अजूनही बाहेर आलेलं नाही. जरांगे पाटीलांच्या समर्थकांनी देखील अनेक वेळा हा प्रश्न विचारला पण त्याची साधी चौकशी झाली नाही. आणि म्हणून जेव्हा लाठी हल्ला झाला त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात कुठेही काही अशा चुकीच्या आणि अघटित घटना घडल्या तर सगळ्यात पहिला जाणारा नेता म्हणजे शरद पवार साहेब आहेत. ते पवार साहेब त्या ठिकाणी पहिल्यांदा गेले आणि जखमींची चौकशी पवार साहेबांच्या बरोबर मी होतो, आम्ही सगळे होतो. जरांगे पाटील साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांशी वाशीला जाऊन काही चर्चा केल्या. जरांगे पाटलांनी आणि एकनाथ शिंदेनी काही चर्चा केल्या, त्याला आम्ही विरोध नाही केला. आम्ही वाट बघतोय राज्य सरकार कधी निर्णय घेणार ते. आमची तक्रार नाही. जो काही राज्य सरकार निर्णय होईल त्याला राज्य सरकारला आम्ही पाठिंबा देऊ. त्याबद्दल आम्ही काही दुटप्पी धोरण स्वीकारलेलं नाही. पण सरकारमध्ये आम्ही नाही आहे. सरकारमध्ये ते आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सरकारमध्ये बसलेले आहेत. जरांगे पाटलांशी यांनी ज्या चर्चा केल्या त्याचा तपशील आमच्याकडे नाही आहे. पण जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या मान्य करण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि सरकारची आहे. त्यांनी त्या बाबतीत लवकर निर्णय घ्यावा कारण त्यांची मुदत देखील आता संपायला लागलेली. आम्ही अनेक वेळा बघतो की आज महाराष्ट्रात कुठेही गेलं तर आम्हाला विचारण्याचं काम होतंय. पण महाराष्ट्रात सत्तेत बसणाऱ्या, सत्तेत काम करणाऱ्या, ज्यांच्या हातात निर्णय घेण्याची आज जबाबदारी आहे त्यांच्या धोरणाविषयी हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही लवकर निर्णय घ्या. तुमची मुदत संपायला लागलेली आहे. तुमची मुदत जर संपली तर काय होणार. आणि आज निवडणुका काल जाहीर होता होता वाचल्या. 1 ऑक्टोबरला हरियाणाची निवडणूक लागली.
त्याच्याबरोबर महाराष्ट्राची निवडणूक लागायला पाहिजे होती, पण हे सरकार घाबरलेलं आहे म्हणून निवडणूक पुढे ढकललेली आहे. राज्य सरकारने लोकांनी प्रश्न विचारले, पत्रकारांनी, तर मगाशी सांगितलं अमोल कोल्हे साहेबांनी, ढिगभर कारणं दिली यांनी. निवडणूक आयोग इतका बायस असू शकतं हे वारंवार आपल्याला दिसतंय. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपली लढाई थोडी लांबली आहे. आम्ही या सरकारच्या विरोधी लढतोय कारण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष महाराष्ट्र ओरबाडून खायला लागले. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचं वातावरण मंत्रालयात निर्माण झाले. प्रचंड मोठा सुळसुळाट झालेला आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांचं हे सरकार आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांचं जे सरकार आहे त्या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांच्या सरकारमधून महाराष्ट्राची सोडवणूक करण्याची जबाबदारी मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांना आहे. मी तुम्हाला 2 उदाहरणं देईन. मी काल एका सभेत दिली. जालन्याहून नांदेडला जाणारा रस्ता 1 किलोमीटरला 83 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि अलिबागवरून वसई विरारला जाणारा रस्ता 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये खर्च होणार आहे. आपण थोडासा विचार करा, चिंतन करा की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. मोठमोठे प्रकल्प काढायचे, टेंडर द्यायचं, शांत बसायचं. आपण सगळ्यांनी थोडासा गांभीर्याने या सगळ्या गोष्टीचा विचार करा. मी बाबाजानींचे मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी योग्य निर्णय घेऊन आज आम्हा सर्वांना या ठिकाणी स्वागत करून एक मोठी ताकद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागे उभी आहे हे दाखवून दिलं. एवढा मोठा जमाव पाऊस असताना या ठिकाणी जमा झाला. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही सगळ्यांनी, माझी तुम्हाला विनंती आहे की समाजाला उचकावण्याचे प्रयत्न होणार आहेत. धर्मामध्ये दंगली व्हाव्यात, गोंधळ व्हावा असा प्रयत्न काही लोक करतायत समाजकंटक. का तर त्यांना निवडणुकीची पोळी भाजून घ्यायची आहे आणि म्हणून त्यांनी केलेल्या कोणत्याही प्रयत्नाला बळी पडू नका. बाबाजानी दुर्राणी साहेबांनी सांगितलं तसं संयम ठेवा. आपल्याला दंगल करून आणि दंगा करून आणि कुणाशी मारामाऱ्या करून काही उपयोग नाही, कारण पोलिसी त्यांचे, सगळंच त्यांचं आहे. पण आता पोलीस सुधारलेले आहेत. पोलिसांना लक्षात आलंय पलटी हो रहा है. पण तरी देखील तुम्ही कायदा हातात घेऊ नका. कुणाला काही बोलायचं असेल तर त्याचा उत्तर आपल्याला निवडणुकीतनं, मताच्या पेटीतनंच द्यायचं. मतपेटीतून द्यायचं असतं. हे गपरे हिरो, मतपेटीतून उत्तर द्यायचं असतं. मी मगाशी बोललो, मराठीतनं भाषण केलं ना. मतपेटीतून उत्तर द्यायचं असतं आणि मतपेटीतून उत्तर देण्यासाठी तुम्ही सगळे सज्ज राहा. हे मतपेटीतनं चपराक भारतीय जनता पक्षाला 400 पार चाललं. जी चपराक बसली महाराष्ट्रात त्यांना ती पाक 240 वरच बाबा आला. त्यामुळं महाराष्ट्रात त्यांनी सर्वे केलेले आहे. त्यांच्या लक्षात आले 80-90 पेक्षा जास्त आपली गाडी जात नाही. एका पक्षाची 60-65 आणि उरलेले 2 पक्ष मिळून 80-90. त्यामुळं तुम्ही काही चिंता करू नका. बाबाजानी दुराणीचं तिकीट जाहीर करायचं नाही. बाबाजानींना आपल्याला विधानसभेत पाठवायचंय. त्यामुळं महाविकास आघाडीची मीटिंग झाली. चष्मीस थांबा. तुम्हाला चष्मा घातल्यामुळे 4 दिसायला लागलेला आहे. शांतता ठेवा. देर है लेकिन दुरुस्त आती है सब चीजें. कोई चिंता की बात नहीं. शांतता राहा. पण मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करेन की महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांचा पक्ष फोडण्याचं काम झालं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं काम झालं. ही चीड मराठी माणसाला प्रचंड आहे
आणि या चिडीचं पर्यवसन उद्याच्या विधानसभेत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव करायचा आहे. आमची कार्यक्रम साधे आहेत. बाबाजानींनीच हा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे, पण आमचे कार्यक्रम साधे होतात सगळीकडं. हाही साधाच कार्यक्रम आहे, फक्त पाऊस येणार हे बाबाजानींना आधी कळतं. त्यामुळे पाऊस आल्यामुळे ते संरक्षण नसतं तर पंचायत झाली असती. पण प्रचंड मोठ्या संख्येनं सकाळी 11 वाजता तुम्ही गोळा होणं हे तुमचं बाबाजानींवर किती प्रेम आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी या येणाऱ्या विधानसभेमध्ये जसं लोकसभेत काम केलं त्याच पद्धतीनं विधानसभेत आपण ताकदीनं काम करूया. येणाऱ्या सरकार हे आपलं असणार आहे हे विसरू नका. आणि ते कळल्यामुळं मी मगासपासून सांगतोय ते सगळे उद्योग महाराष्ट्रात चालू आहेत. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, ताकदीनं एकसंघ राहा. समाजात तेढ मिरवण्याचं काम जर कुणी केलं गावात तर गप्प बसा. त्यांच्या डोक्यात निवडणूक आहे, त्यांना कुठल्या धर्माशी देणं घेणं काही नाही आहे. आपल्याला आपले सगळ्यांचे धर्म जपायचे आहेत आणि शांत राहायचंय. निवडणूक आल्यानंतर मात्र आपल्याला तुतारी वाजवायची आहे. मी काय शेर शायरीतला माणूस नाहीये, पण तुमचा आग्रह तुमच्या कोणाचं नाही, फक्त चष्म्यासाठी मी शेर मागतोय. नफरतों का असर देखो, नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया. नफरतों का असर देखो, जानवरों का भी बंटवारा हो गया. गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया. ये पेड़, ये पत्ते, ये शाखे भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए. आज याच्यातून आपल्याला जगायचं टाळायचंय. तुम्हाला जाता जाता सांगतो, अजून ह्या भाजपच्या आणि महाराष्ट्रातल्या बगलबच्च्यांना कळलेलं नाही जे मोदी साहेबांना कळले. लाल किल्ल्यावरून भाषण देताना आतापर्यंत युनिफॉर्म सिव्हिल कोड असा शब्द वापरत होते, त्याऐवजी लाल किल्ल्यावरून मोदी साहेबांनी सांगितलं सेक्युलर सिव्हिल कोड आणायचा आम्ही विचार करतोय. म्हणजे सर्व धर्म भाव या देशात कुणालाही सोडता येणार नाही. त्यामुळं दिल्लीला कळलेलं आहे, ते महाराष्ट्रातल्या गल्लीबोळातल्या या गुंडांनाही कळवण्याची व्यवस्था करा. तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं बाबाजानींच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि महाविकास आघाडीच्या मागे राहा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सर्व